वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली. या अपघातात एकूण 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा फाटा येथे घडली. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर आणि रिक्षाचा अपघात झालाय. यामध्ये भरधाव वेगाने आलेल्या डंपरने प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका ॲपे रिक्षाला पाठीमागून जोरात धडक दिली. यात जवळपास 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील धुळे सोलापूर महामार्गावर घडलेल्या अपघातानंतर नागरिकांनी जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमींमध्ये 8 वृद्धांचा समावेश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये रिक्षाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघात होताच डंपर चालकाने वाळूच्या डंपरसह घटनास्थळावरून धूम ठोकली.